नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, पुण्यातील ब्रह्मा ग्रुपच्या अग्रवाल कुटुंबातील अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेमध्ये कल्याणी नगरमध्ये मध्यरात्री रस्त्यावरती दोघांना चिरडून मारल्यानंतर पुण्यासह राज्यभरातच नव्हे तर अवघ्या देशामध्ये संतापाची लाट पसरली आहे। या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून झालेली मिटवामिटवी ही पुणे पोलिसांच्या आबरूची लक्तर वेशीवरती टांगणारी ठरली। अजित पवार गटाच्या आमदारावरही आरोप होत आहेत। आता या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वच पातळीवरनं दबाव आल्यानंतर कारवाईनं वेग पकडलाय। या प्रकरणाशी निगडीत अनेकांच्या मुसक्या आता आवळण्यात आल्यात। दरम्यान आता अग्रवाल कुटुंबामधील एक एक करत अनेक कारणामे बाहेर येऊ लागलेत। अग्रवाल कुटुंबाचे अंडरवर्ल्डशी संबंध समोर आल्यानंतर आता कुटुंबामध्ये असलेला वाद सुद्धा समोर आलाय। अग्रवाल कुटुंबातील रामकुमार अग्रवाल यांच्याशी जवळचे संबंध असलेल्या माजी नगरसेवक अजय भोसले यांच्या हत्येची सुपारी भाऊ सुरेंद्र कुमार अग्रवाल याच्याकडनं देण्यात आली होती। या प्रकरणामध्ये सीबीआयचा तपास सुरू असून 10 ते 12 जणांच्या साक्षी आतापर्यंत नोंदवल्या गेल्यात। दरम्यान ज्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला त्या अजय भोसले यांच्याशी आम्ही संपर्क केला। ते पुण्यातील शिंदे गटाचे सहसंपर्क प्रमुख आहेत। अजय भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार अग्रवाल फॅमिलीची कुंडली त्यांनी बाहेर काढलेली आहे। अजय भोसले यांचे राम अग्रवाल यांच्याशी संबंध होते आणि ते जिवलग मित्र असल्यानं सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी हत्येची सुपारी दिली होती। दरम्यान भोसले यांनी रामकुमार अग्रवाल आणि सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याशी नेमका काय वाद आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला। याबाबत विचारलं असता ते म्हणाले की त्यांच्यामध्ये पैशांवरनं वाद सुरू होता आणि हा वाद काही हजार कोटींमध्ये होता। याच वादादरम्यान रामकुमार अग्रवाल यांनी सुनेला हात घातल्याची तक्रार सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी पोलीस ठाण्यामध्ये दिली होती। सुनेच्या मदतीनेच ही केस करण्यात आली होती। या प्रकरणामध्ये रामकुमार हा कुटुंबासह 15 ते 20 दिवस फरार झाला होता। अटकपूर्व जामीन घेतल्यानंतर तो पुन्हा परत आला, असेही भोसले यांनी सांगितलं। या प्रकरणानंतर दोघांमधील दुश्मनी आणखीच वाढल्याचं ते म्हणाले। पैसेवाले असल्यानं ते सगळे विकत घेऊ शकतो असं त्यांना वाटत राहतं। कायदा आणि सुव्यवस्थेची त्यांना अजिबात भीती नसल्याचंही ते म्हणाले। ते कोणत्याही खात्यात गेल्यास त्यांना VIP ट्रीटमेंटच दिली जाते। ते म्हणाले की अख्खी अग्रवाल फॅमिलीज क्रिमिनल असून प्रत्येकावरती 1 ते 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत। अगदी 307 सारखे गंभीर गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती भोसले यांनी दिली। मात्र जेव्हा सुपारी देऊन मारण्याचा प्रयत्न केल्यानंतरही केस मागे घेण्यासाठी धमकीचे फोन आल्याचं भोसले यांनी सांगितलं। मात्र मी यांच्या धमक्यांना न घाबरता जवळच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दिली असं ते म्हणाले। तर मित्रांनो, अशा पद्धतीने आता अग्रवाल कुटुंबातील बऱ्याच घडामोडी समोर येत आहेत। यावर तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।